मित्रांनो नमस्कार. हॅपी कोडिंग या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खास मराठी भाषिकांसाठी कोडिंग करू आनंदे या सदरात आपण सी प्रोग्रामिंग शिकत आहोत आणि त्यामध्ये आपला हा दुसरा व्हिडिओ ज्यात आपण शिकणार आहोत की पहिला एक छोटासा प्रोग्राम कसा लिहायचा सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्यासाठी टर्बो सी एडिटरचे मेन्यू बघणार आहोत जेणेकरून आपल्याला प्रोग्राम लिहिणे सोपे जाईल. आणि याकरता आपण एक छोटासा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करणार आहोत. चला तर या आयकॉनवर डबल क्लिक करूया टर्बो सी प्लस प्लसच्या. त्यानंतर आपल्याला ओपन होईल ही विंडो. स्टार्ट टर्बो सी प्लस प्लस म्हटल्यावर आपल्या समोर अशी एक विंडो ओपन होईल. ऑलरेडी तयार असलेला हा प्रोग्राम आहे तो आपण बंद करूयात आणि नवा प्रोग्राम कसा सुरू करायचा यासाठी फाईल मेनू ओपन करूयात. आपल्याला लक्षात येईल की टर्बो सी प्लस प्लस वर माऊस क्वचित चालत नाही. त्या केसमध्ये आपल्याला जे शॉर्टकट कीज आहेत त्या वापरण्याची सवय करणं आपल्या हिताचे होईल, ज्यांनी आपल्याला प्रोग्रामिंग पण फास्ट करता येते. आणि प्रो प्रोग्रामर व्हायचं असेल, प्रो कोडर व्हायचं असेल तर आपल्याला शॉर्टकट कीज आणि कीबोर्डवरच्या कमांड्स, अल्टर की वापरून करायच्या कमांड्स वापरणं आपल्यासाठी अधिक योग्य आहे. माऊसची सहसा इथे गरज पडत नाही, त्यामुळे शक्यतोवर आपण माऊस वापरणं टाळायचं. आता तुम्हाला दिसत असेल वरती हे सगळा जो मेनू बार आहे यातला हे हायलाइटेड जे कॅरेक्टर्स आहेत, तर ऑल्ट की आणि ह्यातले हायलाइटेड कॅरेक्टर्स जर दाबले, जसं सर्च ऑप्शन दिसतंय, एस जर दाबला मी अल्टर की दाबून तर हा सर्चचा मेनू होतो. नंतर ॲरो कीजनी आपण अशा पद्धतीने नॅव्हिगेट करू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतो. आणि अप आणि डाऊन कीजनी आपण ह्या मेनूमध्ये खालीवर करू शकतो. तर चला आपण हळूहळू जसं प्रोग्राम लिहित असताना आपण या आपल्याला आवश्यक असणाऱ्या मेन्यू आयटम्सचे माहिती घेऊ. सध्या आपण एक नवीन फाईल बनवूयात आणि आपल्याला लक्षात येत आहे की या फाईलचं नाव nonem.cpp आहे. nonem00.cpp असं डिफॉल्ट नाव आहे. या फाईलला पहिल्यांदा आपण सेव्ह करून घेऊ आणि त्याचं नाव आपण देऊयात hello.c, कारण आपला हा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे. hello.c असे नाव देऊ आणि ओके म्हणून आपण टॅबनी सुद्धा ओकेला जाऊ शकतो अशा पद्धतीने. आणि ओके म्हणून आता ते विचारते आपल्याला ओव्हरराईट एक्झिस्टिंग hello.c, तर येस म्हणायला हरकत नाहीये जर आपण ओव्हरराईट करू इच्छित असो, नाहीतर नाव बदलू शकतो. चला तर मित्रांनो पहिला प्रोग्राम आपला लिहूयात. हॅलो वर्ल्ड आउटपुट स्क्रीनवर प्रिंट करण्यासाठी सुरुवात करूयात. #include अँगल ब्रॅकेट्स मध्ये stdio.h ही एक हेडर फाईल आहे ज्याच्यात स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन्स आपल्याला मिळतात. #include conio.h या संदर्भात मी डिटेल पुढचा व्हिडिओ बनवेन. त्यानंतर void main ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट, त्यानंतर कर्ली ब्रेस ओपन, printf फंक्शन printf, आणि इथे आपण लिहिणार आहोत hello world डबल कोट्स ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन आणि गेट ch असे फंक्शन आपण देणार आहोत जेणेकरून ते आउटपुट स्क्रीनवर आपल्याला दिसावे आणि कर्ली ब्रेसेस क्लोज. अशा पद्धतीने आपला हा प्रोग्राम लिहून झालेला आहे. आता आपण पाहूयात की याला कंपाईल कसे करायचे. कंपाईल का करायचे, तर या प्रोग्राम मध्ये जर काही चुका असतील, म्हणजे सिंटॅक्स मध्ये, त्याच्या ग्रामर मध्ये काही चुका असतील तर त्या आपल्याला काढण्यासाठी कंपाईल करण्याची आवश्यकता पडते. तर Alt+C करून तुम्ही कंपाईलचं ऑप्शन घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर Alt F9 ही शॉर्टकट की पण वापरू शकता. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय Alt F9, Alt
प्लस F9 जेव्हा तुम्ही दाबता तेव्हा तुम्हाला कंपाईल करण्याचा चान्स असतो. अशा पद्धतीने जर सक्सेस आलं तर समजायचा हा आपला प्रोग्राम एरर फ्री आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही हा सेमिकोलन देण्याचं विसरले सिंटॅक्स प्रमाणे आणि तुम्ही मग कंपाईल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक असा एरर 1 अशा पद्धतीने मेसेज दिसेल आणि नंतर स्टेटमेंट मिसिंग सेमिकोलन असं म्हटलेलं आहे आणि पुढच्या लाईनीत ते गेलंय. पुढचा लाईन नंबर त्यांनी इथे दाखवलाय आणि स्टेटमेंट मिसिंग सेमिकोलन म्हणलंय. त्यामुळे अशा पद्धतीने तो वाचायचा आणि तो एरर रेक्टिफाय करायचा आहे. आता आपण मेसेज विंडोत आहोत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोग्राम विंडोमध्ये आलो आहोत, कोडिंग विंडोमध्ये आलो आहोत. तर तिथे कर्सरला नेऊन त्याला सेमिकोलन द्यायचा आहे, सेव्ह करायचा आहे Alt F(S). सेव्ह करण्यासाठी एकतर तुम्ही F2 ही फंक्शन की दाबू शकता किंवा Alt F(S) किंवा Ctrl(S) असे ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता. F2 केल्याने तुमचा प्रोग्राम पुन्हा सेव्ह झालेला आहे आणि Alt C नी जसं मी म्हटलं, आता पुन्हा एकदा आपण ह्याला कंपाईल करून बघूयात आणि पुन्हा एकदा सक्सेसचा मेसेज आलाय. आता आपण या प्रोग्रामला रन करण्यासाठी Alt R हे ऑप्शन वापरू. आपल्याला दिसत असेल कंट्रोल प्लस F9 म्हणजे कंट्रोल की प्लस F9 जर प्रेस केलं तर आपल्याला हा प्रोग्राम आपला रन करता येतो. तर आता आपण हा रन करूयात आणि बघूयात आपला आउटपुट काय येतंय. रन केल्यावर तुम्हाला दिसतंय की ही आपली आउटपुट स्क्रीन आहे आणि त्याच्यावर हॅलो वर्ल्ड असं आपलं आउटपुट आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या आपला पहिला प्रोग्राम रन केलेला आहे. तरी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग प्रोग्राम्स घेऊन. तर सर्व मराठी भाषिकांसाठी कोडिंग करू आनंदाने. भेटूयात पुन्हा हॅपी कोडिंग या चॅनलवर. धन्यवाद.